शिवसेनेचे आमदार तुकाराम काते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतो. आज तुमची लक्षवेधी होती, काय मुद्दा होता आणि त्यावरती तुम्हाला काय उत्तर मिळाले? आज माझी लक्षवेधी होती ती खरं म्हणजे चेंबूर घाटला या विभागात त्या चाळीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या चाळीमध्ये राहणारे रहिवासी आहेत. ते 50-60 वर्ष त्याच चाळीमध्ये राहत आहेत आणि त्यांना स्वतःचं घर पाहिजे होतं, स्वतःची ओनरशिप पाहिजे होती. यासाठी भरपूर ते झटत होते. इव्हन बाळासाहेबांकडे सुद्धा ते लोक गेले होते आणि बाळासाहेबांनी त्यावेळी जे महापौर होते चंद्रकांत पडवळ साहेब, मुंबईचे महापौर असताना महापौरांना त्यांनी आदेश दिला होता की ताबडतोब मराठी माणसं मुंबईतून बाहेर जाता कामा नये, म्हणून त्यांना ताबडतोब ती घरांची ऑर्डर करा. म्हणजे चाळीमध्ये तर चाळीमध्ये असतील त्यांना आपण ऑर्डर करा. तर तेव्हाचे आयुक्त आणि महापौरांनी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ठराव आणला आणि त्या ठरावाच्या द्वारे की त्यांना 50% FSI मुंबई महानगरपालिकेला घ्यायचं, 50% FSI कामगारांनी घ्यायचं, असे ह्या तत्वावरती तो एक ठराव मंजूर झाला. परंतु 1990ला जो ठराव झाला तो आत्तापर्यंत तो ठराव तसाच ठराव राहिला होता. परंतु आता लक्षवेधी दिल्यानंतर मधल्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने जे त्यांच्या घरामध्ये राहत आहेत त्यांचं घर खाली करत नाही म्हणून त्यांची ग्रॅज्युटी, त्यांची प्रायव्हेट फंड, त्यांचं इतर जे काही देणं होतं ते देणं सर्व थांबवलेलं होतं, जेणेकरून त्यांची उपासमारी चालू झाली. ते रिटायर झाल्यानंतर त्यांच्या ग्रॅज्युटीवरती आणि प्रायव्हेट फंडावरती त्यांचे दिवस जात होते. परंतु ते नसल्याकारणाने खारदेवनगर आणि अख्ख्या मुंबईमधले जे कामगार आहेत महानगरपालिकेच्या घरामध्ये राहत आहेत त्यांची सर्वांची देणी जी होती ती महानगरपालिकेने थांबवली होती. परंतु आज लक्षवेधीच्या रूपाने मी जेव्हा बोललो आणि सर्व सांगितलं, सविस्तर माहिती बाळासाहेबांचं सुद्धा नाव त्यावेळेला घेतलं आणि महाराष्ट्र शासनाने आणि नगरविकास मंत्र्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने आज आम्हाला पूर्ण जी ग्रॅज्युटी आहे ती 15 दिवसात द्यायलाच पाहिजे असं महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगरपालिकेला सांगितलेलं आहे. आणि जे घरं आहेत ती घरंसुद्धा घाटला खारदेवनगरमध्ये 3K आले, त्या 3Kच्या अंतर्गत ती घरं त्यांना द्यायला पाहिजेत आणि कुणालाही बेघर करता नाही असं माननीय मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मराठी माणूस मुंबईतून बाहेर जायला नको यासाठी हा मोठा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे. किती सगळी कुटुंब असतील साधारण, कधीपासून हा सगळा विषय खारदेवनगर घाटल्यामध्ये माझी जे आता कुटुंब आहेत ते 376 आहेत आणि देवनार कॉलनीमध्ये 2800 रूम आहेत आणि अख्ख्या मुंबईमध्ये भरपूर आहेत. परंतु देवनार आणि घाटला याच्यामध्ये 3 ते 3,500 कुटुंब आहेत. आज ते 3-3.5 कुटुंबांना काहीतरी राहत मिळेल. धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. जर्नलिस्ट अरविंद मोरे सर, मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.